एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी प्रार्थना करणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं। भाजपने मात्र यावरून बच्चू कडू यांच्यावर पलटवार केला। कडू यांच्या या वक्तव्यानं विविध चर्चांना तोंड फुटलंय। पाहूया। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे, बच्चू कडू यांच्याकडून इच्छा व्यक्त। बच्चू कडूंचे बोल भाजपला खडे बोल। काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या बच्चू कडू यांच्या एका वक्तव्याची सध्या चर्चा सुरू आहे। आमदार बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत पुन्हा एकदा भाष्य केलंय। शिंदे अर्ध्या रात्री मदतीला धावून येतात अशा ताकदीचा नेता राज्याचा मुख्यमंत्री व्हावा असं प्रत्येकाला वाटतं, असं विधान बच्चू कडूंनी केलंय। इतकंच नाही तर एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदासाठी प्रार्थना करू असं देखील त्यांनी म्हटलंय। साखळ घालायचं काम आहे ते जनतेसोबत घालू। जनतेला आम्ही सांगू की आम्हाला असं वाटतं का मुख्य शिंदे साहेब जे रात्री 2 वाजता दरवाजा उघडतोय, सामान्य माणसाच्या प्रति असणाऱ्या भावना ज्या खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या आहे तशा ताकदीचा मुख्यमंत्री व्हावा हे सगळ्यालाच वाटतं। मला एकट्यालाच नाही वाटत। तुम्ही जर सर्वे केला तर सगळेजण तेच म्हणणार का पुन्हा मुख्यमंत्री शिंदे साहेब हवे। बच्चू कडू यांनी केलेल्या अपेक्षांवर भाजपनं प्रत्युत्तर दिलंय। ज्या मालकानं नोकरी दिली त्याचं गुणगान बच्चू यांना करावंच लागणार असा टोला भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी लगावलाय। अचलपूर विधानसभा मतदारसंघाने बच्चू कडू नावाची नौटंकी आपल्या मतदारसंघातून हद्दपार केली आणि ज्या मतदारसंघातल्या जनतेची नस, स्वतःच्या हक्काच्या मतदारसंघातल्या जनतेची नस बच्चू कडू यांना ओळखता आली नाही, त्यांना महाराष्ट्राची नस कधीपासून समजायला लागली, महाराष्ट्राच्या जनतेचं म्हणणं कधीपासून समजायला लागलं। बच्चू भाऊ, तुमची नोकरी गेलेली होती, तुमचा कामधंदा गेलेला होता। अरे आता ज्या मालकाने तुम्हाला नोकरी दिली त्या मालकाचं गुणगान तुम्ही करणारच आहे। दरम्यान सचिन अहिर यांनीही बच्चू कडूंवर शेलक्या शब्दात प्रहार केला। इतक्या लवकर बच्चू कडू असं काही बोलतील वाटलं नव्हतं असं अहिर यांनी म्हटलंय। अधिवेशनात बच्चू कडू शेतकरी आणि दिव्यांगाच्या प्रश्नावर किती आक्रमक होतात ते आम्ही बघू असंही अहिर यांनी म्हटलंय। बच्चूजींची भूमिका ही त्यांच्यात असलेल्या प्रहार संघटनेच्या लोकांनी काय ते बोलून दाखवण्याचं काम केलं। ते म्हणजे अत्यंत चांगले मित्र, एक सामाजिक म्हणून त्यांच्याकडे बघण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो। परंतु आता सत्तेसाठी आणि आपली सत्ता टिकवणे किंवा आपल्याला काहीतरी मिळून घेण्यासाठी आपल्या नेत्यांचा वावा करावा लागतो। पण एवढे लवकर वावा करतील अशी काय अपेक्षा नव्हती। पण आता परिषदमध्ये, आता अधिवेशनामध्ये बघूया शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत ते किती पोटतिडकीने बोलत आहेत। अपंगाच्या बाबतीतले असलेले महामंडळ तयार झालेत, मंत्रालय तयार झाले, 1 रुपया कवडी पण पैसा दिलेला नाही आहे, त्याच्याबद्दल ते किती बोलत आहेत हे परिषदमध्ये आल्यानंतर आम्ही निश्चितपणे बघणार आहोत की काय त्यांची नेमकी भूमिका आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे। पण बच्चू कडू यांच्या या वक्तव्यावर भाजपनं कडू यांना खडे बोल सुनावले। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।